षटकांचा सामना. आता मात्र एक संघर्षमय लढत आज प्लेइंग 11 मध्ये या ठिकाणी रमेश बांगारे नाहीत, तर ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे आज त्यांच्या संघाला खेळताना म्हणजे आम्ही सातत्याने आता खेळ जरी थांबवला असला तरी सुद्धा पाठराख्याची भूमिका आमची चोख आहे. तर तुरमाळ हा अत्यंत लांबून आलेला संघ आहे जो परळी विभागातून बिलॉंग करतोय. तो परळी विभागातून बिलॉंग करत असणारा हा संघ तुरमाळ यांचं या ठिकाणी उपस्थित झालाय. तर आपण नाणेफेकी जिंकली होती ती लवाळी संघाने निर्णय घेतला आहे तो फलंदाजीचा. तर गणेश आणि रोहिदास अशी जोडी या ठिकाणी मैदानावर जाते. त्याचबरोबर जानेवारीमध्ये आपण या ठिकाणी विकटगड प्रीमियर लीग, तुम्ही जर मागे पाहत असाल तर हा विकटगड आहे. छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीने निर्माण झालेला एक ही भूमी आहे. पहिला चेंडू या ठिकाणी गणेशसाठी जबरदस्त प्रहार चढवायला, स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका, अत्यंत गोळीच्या वेगाने चेंडू दाटला जातोय सीमारेषेच्या बाहेर. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र चौकार पाहायला मिळतोय. या 4 धाब्याने मात्र गणेशने श्री गणेश केलाय. मागच्या सामन्यामध्ये सूर गवसला नव्हता. विराटच्या पहिल्याच चेंडूवर त्याने खरपूस समाचार घेतला आणि वाईड लॉंगॉन रिझन मध्ये 38 सर्कलच्या शतरक्षकाला चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. काय वेग होता तो, जबरदस्त. गणेशच्या बॅट मध्ये ती क्षमता आहे. मागच्या सामन्यात खेळला नाही, आता गरज आहे आपल्या संघाला. जबरदस्त फलंदाजी आता करावी लागेल, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. तोडमाळ संघ कारण की जबरदस्त हार्ड हिटर संघ आहे. आणि हा चेंडू मात्र सुरेख टाकलाय आणि डॉट चेंडूची सांगता होते. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायची आहे मनोजला. तब्बल 16 धावा कुठून काढल्यात. मी सन्माननीय सोमा निरगुडे यांना विनंती करतो की आपल्या स्वहस्ते या ठिकाणी गिराजवाडी संघाचा अष्टपैलू मनोज याला या ठिकाणी सामनावीराचा किताब द्यायचा आहे. आम्हाला विसर जरी पडला असला तरी येऊन आम्हाला सांगायचं आहे, इथे येऊन निश्चितच सांगायचं आहे, त्याने यायचं आहे गिराजवाडी संघाचा हा खेळाडू. तर हा चेंडू मात्र या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल. 38 सर्कलच्या षटकामध्ये चौथ्या चेंडूच्या समाप्तीअंती 5 धावा स्कोरबोर्डवर लागतील. रोहिदास आणि गणेश अशी जोडी, ज्या गणेशने एक चौकार या ठिकाणी ठोकला होता. दुसरा उर्वरित 5वा चेंडू या ठिकाणी कशा प्रकारचा असेल. 5वा चेंडू विराट राईटामध्ये विकेट मारा करतोय. जबरदस्त प्रात चढवण्याचा प्रयत्न, शॉट लॉंगॉन रिझन मध्ये चेंडू धाडण्याचा प्रयत्न होता, मात्र असफल ठरला आणि फसली ऑनच्या दिशेने हा चेंडू गेला आणि 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक कासवाच्या गतीने का होईना मात्र पुढे सरसावतोय तो, धावून पोहोचतोय तो 6च्या घरामध्ये. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. गणेशला विचार करावा लागेल. सरळ फटके येतात, ते फटके आता मारावे लागतील. अंतिम चेंडू असेल आणि मी म्हटलं होतं ना, फक्त तुम्ही बॅट फिरवा त्या दिशेला तुम्हाला षटकार लागेल. फक्त तुम्ही बॅट फिरवा त्या आलाय नाही आलाय इकडे, त्याला सांग आलाय. तर या 6 धाब्याने मात्र खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी दुहेरी अंकात या ठिकाणी पोहोचेल. तो 12च्या घरामध्ये जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते कारण तुरमाळ संघासमोर ज्यावेळेस तुम्हाला खेळायचंय ना, त्यावेळेस 40 ते 45 धावा या 3 षटकामध्ये उभ्या करणं गरजेचं आहे. ते उभे केले जाणार का? 40-45 धावा जर उभ्या केला, एक टफ फाईट हार्ड हिटर स्कोर या ठिकाणी आपण म्हणूया, तो उभा करणं गरजेचं आहे. का तुरमाळ संघ सुद्धा तितकाच मजबूत संघ आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याने तब्बल 1 हाती 3 षटकामध्ये सामना विजयश्री खेचून आणला होता. म्हणजे आता गरज आहे ती लवाळी संघाला की चांगली टफ फाईट स्कोर उभा करणं. अक्षय गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय रोहिदासला. त्या रोहिदासने फक्त बॅट फिरवले आणि चेंडू धाडलाय आउट ऑफ द पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. जबरदस्त सूर गवसलाय आपण म्हणूया. हाय फॅक्टर या ठिकाणी चेक करायचा आहे कोणाला सर? हाय फॅक्टर या ठिकाणी चेक केला जातोय. आहे आपल्याकडे
ती सुविधा आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी आपण उचलतोय. चेंडू रिलीज झाल्यानंतर व्यवस्थितरित्या पहा, आपल्याकडून कोणावर अन्याय होणार नाही. फेअर डिलिव्हरी आहे, पंच फेअर डिलिव्हरी आहे. कारण कुणाल सरांनी एवढे सामने पाहिलेत किंवा ते रिलीज ज्या वेळेस आपण होतो त्यावेळेस चेंडू खालती पडतो आणि म्हटलं होतं जबरदस्त प्रहार मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक चेंडू खाली, सुरेख शतरक्षण, जबरदस्त. काळजी करू नका, आहे आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मात्र मॅच टफ फाईट होणार आहे. सुरेख शतरक्षण आहेत समोर शतरक्षक, त्यांनी चांगला एफर्ट दाखवला. काय एफर्ट दाखवलाय? तुमच्या 6 धावा वाचवल्या, चेंडू बाहेर होता, बाहेरचा चेंडू आत टाकलाय. हे खूप मोठं जजमेंट त्याने केलंय. एफर्ट मात्र सुरेख पाहायला मिळाला. जबरदस्त फील्डचा मुजाहिरा पाहायला मिळाला. पण एकदा मिड ऑफ रिझन मध्ये झेल टिपला जाणार का? झेल टिपतोय. गणेश लवाळी संघाचा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. गणेशने धावफलकावर वैयक्तिक जर विचार केला तर 11 धावा कुठून काढल्या आपल्या संघासाठी. कारण धावफलक दुसऱ्या षटकात मार्गस्थ असताना 19 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 7 धावा या ठिकाणी अक्षय या गोलंदाजीने खर्च केलेत. 7 धावांनी फलंदाज बाद केलाय. तर नंतर गणेश बांगारे मात्र आउट झालाय. गणेश भला ऑन द स्ट्राईकच्या भूमिकेत. जबरदस्त एफर्ट दाखवला या खेळाडू तुरमाळ संघाच्या. फिल्डिंगचा मुजाहिरा मात्र आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. काय कमी नाहीत 5 धावा, खूप मोठ्या धावा आहेत आता. कारण आता संघर्षमय क्रिकेट सुरू आहे. दोन्ही संघ एकमेकांना अगदीच एकमेकांना पाणी पाजण्याचं काम करतायत. त्यासाठी संघर्ष अफाट मैदानात सुरू आहे. एका पाठोपाठ एक चौकार षटकाच्या आतषबाजी होण्याचा प्रयत्न सुद्धा होणं गरजेचं आहे. गणेश पुन्हा एकदा त्या गणेशने आल्या दाखवून दिलंय. ब्लॉक लाईनचा चेंडू होता, बॅटच्या स्ट्रॉंग झोन मध्ये अक्षयला विचार करण्यात भाग पाडला. उतुंग असा षटकार पाहायला मिळतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हटलं तर हे मैदान तयार करताना बऱ्याच जणांची मदत झाली. त्या मदतीमध्ये खूप सारी मंडळी आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य केलंय. काही गावातील मंडळी अशी आहेत, काही खेळाडू नाहीत तरी सुद्धा त्यांनी मदत केली. मग ते पिच चोपायला असेल, मैदान तयार करायला असेल. पुढे क्लिक केलंय चेंडूला शॉर्ट लॉक ऑफ रिझन मध्ये. सुरेख शतरक्षण, या शतरक्षणाच्या नजरेने मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि 1 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकातल्या अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. एका चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 26 धावा, 13ची सरासरी अद्याप या ठिकाणी राखली गेली आहे. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातला. पण आता राईट टावरती विकेट मारा करतोय अक्षय आणि त्या अक्षयला दाखवून दिलंय रोहिदास या फलंदाजाने, मी का मोठा आहे, माझा खेळ का मोठा आहे. तर मी अजून थांबलेलो नाही, थकलेलो नाही आणि निश्चितच वाईड लॉंगन रिझन मध्ये एक गगनचुंबी असा षटकार पाहायला मिळतोय. या 6 धाव्यांनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय. 32, 16च्या गतीने 32 धावा. मी म्हटलं होतं कुटाव्या लागतील. रमेश सर, तुम्हाला धावा जमाव्या लागतील इथे, तो प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न 16ची सरासरी राखण्यात यश येणार, कारण 32 धावा तर लागल्यात. अजून जर 16ची धावसंख्या बनवली तर 48-50 धावा होतील. तर या 48-50 धावा तुम्हाला ठोकाव्या लागतील, कारण समोर जो संघ आहे तुरमाळ संघ, तो सुद्धा परली विभागातला संघ आहे. त्याच्यामुळे त्याच्यासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तुरमाळ संघ, नाव सांगायचंय गोलंदाजाचं किशोर. आणि किशोरने मात्र पहिलाच आल्यानंतर मात्र एका फलंदाजाला त्याला बाद करण्यास यश आलंय. गणेश या ठिकाणी भला बाद होतोय.
तदनंतर हरिदास. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हाय व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त, कोणी हार मानायला तयार नाही मैदानात, कारण सामना अजून मैदानात सुरू आहे. एक हार्ड हिटर मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा चेंडू किशोर, दुसरा चेंडू राईट नंबर विकेट मारा करतोय. हरिदासने बॅटची कट घेतली, त्याला माहिती आहे अत्यंत वेगवान अशी खेळपट्टी आहे, त्या दिशेला सहजरित्या चेंडू टोलवला तर सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. हे त्याने हेरला. आता स्ट्राईक रोटेट केले, कारण बराच वेळ थांबलेला जो होता रोहिदास, त्याला आपण संधी द्यावी, हे त्याने बरोबर डोकेलिटीने खेळतोय तो. कारण अजून त्याचे 4 चेंडू आहेत, 4 मध्ये 2 षटकार 2 चौकार जर लगवले तर मॅच पुन्हा एकदा रंगेल, हे त्याला माहिती आहे. हे त्याने बघितलंय. मी म्हटलं होतं काय बघितलंय त्याने, तर निश्चितच चेंडूला पाहिलंय. त्याचा बराच वेळ चेंडूवर लक्ष होता, त्याच्यामुळे संधी त्याला मिळाले. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचेल लवाळी संघाचा. 37 धावा ऑन द स्कोर बोर्ड. उर्वरित येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ही तुम्ही टेक्निकल म्हणजे टेम्परामेंटने खेळा. तुमच्याकडे जर टेम्परामेंट असेल, कौशल्य असेल, तर तुम्ही चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळू शकता. चौथा चेंडू पुन्हा एकदा किशोर राईटामध्ये विकेट मारा करतोय, तर रोहिदास. चेंडू मात्र आता त्या दिशेला नव्हता. अक्रॉस द लाईन तुम्ही का मारताय, तुमच्याकडे टेक्निकल आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा तर धावफलकावर लागल्यात, 12ची सरासरी राखले. शेवटच्या चेंडूवर जर एखादा षटकार चौकार आला तर एक आव्हानात्मक धावसंख्या आपण म्हणूया, तो आलाय. मात्र या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये या ठिकाणी चेंडू टोलवला. 1 धाव पूर्ण झाले, दुसऱ्यासाठी प्रयत्न, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होणार का, तर 2 धावा मला वाटतं तिसऱ्या पंचाची मागणी केली वसंत डोंबरे यांनी. तर एक कुणाल सरांचं काम थोडंसं वाढवलंय, पाहायचंय दुसऱ्या धावेसाठी काय घडलंय. 1 धाव तर पूर्ण झाले, दुसऱ्यासाठी या ठिकाणी पंचाने रिव्ह्यू दिलाय. तिसऱ्या पंचांच्या या ठिकाणी हे होतोय तोपर्यंत प्रत्येक अँगलने या ठिकाणी चेक केलं जात आहे. पोचलाय. 2 धावा या ठिकाणी मिळतील. हाय 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 39 धावा, 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर या पंचक्रोशीतले सुनीलजी कांबळे यांचे आगमन या ठिकाणी झाले. आयोजकाच्या वतीने त्यांचेही खूप खूप आभार आणि धन्यवाद की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. काय फेकी त्या फेकीच्या बळावर मात्र तुम्हाला 2 धावा या ठिकाणी निश्चितच मिळतील. धावफलकावर धावा लागल्यात लवाळी संघाच्या. 41 धावा आणि 42 धावांचं लक्ष ठेवलंय ते तुरमाळ संघाला. 18 चेंडू 42 धावा. यायचंय आपण सुनील कांबळे, आपण सुद्धा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. जे मान्यवर आले असतील त्यांनी या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. गोविंद निरगुडा, त्याचबरोबर आपण या इकडे, इथून सामन्याचा आनंद घ्या. चेंडू आणायला पोरं आहेत आणि आपली स्पर्धा आहे, मानाची सन्मानाची स्पर्धा आहे ही. 41 धावा ऑन द स्कोरबोर्ड लवाळी संघाच्या आणि 42 धावांचं लक्ष ठेवलंय. या 42 धावा कशा प्रकारे तुरमाळ संघ पूर्ण करणार, कारण एवढ्या लांबून प्रवास करून आलेला हा संघ आहे, परळी विभागातून बिलॉंग करतोय आणि अजय भिलोबा चषक 2025 ची ही स्पर्धा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मागच्या बाजूला भिलोबा हे आमचं ग्रामदैवत आहे. तब्बल
15 वाड्यांचं हे ग्रामदैवत आणि त्या निमित्ताने हा योग या ठिकाणी आलेला आहे. शशी शिंगवा या ठिकाणी यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लागले. आपण सुद्धा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये या पंचक्रोशीतलं जे मान्यवर आपण आलात तर आपण या आणि इथून सामन्याचा आनंद घ्या. एक कबड्डीचे जुने जाणते समालोचक त्यांच्या समवेत बेडीसगाव या ठिकाणी एक मॅच का होईना मात्र कबड्डीची एक मॅच या ठिकाणी मी केली होती आणि तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम सुद्धा निश्चितच केलं गेलं होतं. त्या दरम्यान साथी समालोचक होते शशी शिंगवा आणि एक हाय व्होल्टेज एक टफ फाईट मॅच झाली होती ती उंबरवाडी आणि म्हटलं केळगाईने या दोन संघादरम्यान. तर आज मात्र या ठिकाणी आपण आत्ता आलेल्या क्रीडा रसिकांना सांगू इच्छितो मैदानावर घेऊन जातोय, सर्वांना मैदानावर घेऊन जातोय. हा सामना आपण पाहतोय दुसऱ्या पिढीतला दुसरा सामना. लबाळी संघ यात पंचक्रोशीतला संघ आहे, नेरळ विभागातला संघ आहे. एक दादा संघ आहे, नवोदित संघ आहे. 41 धावा उभ्या केल्यात, 42 धावा, 24 चेंडू, 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. शशी शिंगवा आपण या ठिकाणी स्थान व्हायचं आहे समालोचन कक्षामध्ये. विराट आणि केतन अशी जोडी या ठिकाणी, विराट आणि केतन अशी जोडी या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा कशा प्रकारे, 18 चेंडू. आता जेवढे डॉट चेंडू टाकले जातील म्हणजे जर लवाळी संघाने डॉट चेंडू फेकले तर निश्चितच हे डॉट चेंडू जेवढे फेकले जातील तेवढं मॅच मध्ये इन होतील. जेवढे चेंडूवर चौकार षटकार बसतील त्यापासून लवाळी संघ मात्र मॅच पासून दूर जाईल. 3 षटकांचा सामना आहे हा दुसऱ्या फेरीतला आणि या दुसऱ्या फेरीमध्ये जर विचार केला तर सामन्यामध्ये आव्हान आलंय 30 सर्कलचं षटक घेऊन कोण येणार, तर विराट आणि केतन अशी जोडी या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. केतनकडे पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवली आहे तर विराट नॉन स्ट्रायकरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर रोहिदास एक अष्टपैलू भूमिका बजावतोय. आज रोहिदास आपल्या संघासाठी काय फलंदाजी केली, आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली. आता गोलंदाजीची गरज आहे कारण हे आव्हान आहे, कारण हे मैदान आहे इथे तुम्ही 40 नाही 50 धावा सुद्धा होतात 3 षटकांमध्ये. इथे 4 षटकामध्ये 80 धावा सुद्धा होतात. केतन डावकरी हाताचा हा फलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. तोरमाळ संघाकडून या ठिकाणी अंत स्ट्राईक आपण पाहतोय या फलंदाजाला. पहिला चेंडू शॉर्ट लॉंगर डिझाइन मध्ये शतरक्षक चेंडू खाली येतोय, सुरेख शतरक्षण करतोय आणि सुरेख एका धावेने श्री गणेश करतोय आपल्या संघाचा केतन. तोरमाळ संघाकडून ही जोडी विराट आणि केतन अशी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा जमवायच्या आहेत, 14ची सरासरी राखायच्या प्रत्येक षटकामागे. जर 38 सर्कलच्या षटकामागे जर 38 सर्कलच्या षटकात जर 15 ते 20 धावा कुठल्या तर एक आव्हानात्मक धावसंख्या निर्माण होईल. वाडीस लॉंग ऑफ रिझन मध्ये हा प्रहार चढवला आहे. सुरेख शतरक्षण, थोडंसं फंबल झाला होता शतरक्षण, मात्र त्याने हेरलं की नाही आपल्याला गरज आहे अशा प्रकारचे चुकीचे चेंडू सोडणं आपल्या संघाला या ठिकाणी पराजयाच्या छायेत नेईल. मग तुम्ही एका धावेने हारा नाही तर 10 धावेने हारा, मात्र ती हार आहे. त्यामुळे आत्ता जीव तोडून ही मॅच खेळणं गरजेचं आहे पुढची मॅच खेळायची असेल तर. गोलंदाजी मार्क रोहिदास तिसरा चेंडू या ठिकाणी टाकतोय. काय चेंडू टाकलाय, गोळीच्या वेगात चेंडू होता, जबरदस्त. रमेश सर फक्त तुमच्याकडे गोलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत निश्चितच लवाळी संघाकडे, मात्र त्यांना प्रोत्साहित करा. पोटेन्शियल त्यांच्यामध्ये भयंकर आहे, त्यांना फक्त प्रोत्साहित करा, ते आपोआप खेळतील पुढे. त्यांना फक्त संधी द्या, त्या संधीचं सोनं करणं त्यांच्या हातात आहे. चौथा चेंडू या ठिकाणी पंचांकडे अपील मात्र खूप लेग बिहाइंडची अपील पंचांनी अमान्य केली, कारण पंच सुद्धा तितकं चाणाक्ष पंच आहेत. लेग बाय बे नाही याला रिव्ह्यू नाही, याला रिव्ह्यू देता येणार नाही, कारण आपल्याकडे तशा क्लिअरिटीचे किंवा क्वालिटीचे कॅमेरेज आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यासाठी वेगळं टेक्निकल म्हणजे येणारे भविष्यकाळात हे टेक्निकल होऊ शकतं, तर आपल्याकडे तशा प्रकारच्या सुविधा नाहीत ज्या हायली क्वालिफाईड किंवा क्वालिटीच्या यंत्रणा आहेत त्याच्यामुळे आपण
ठेवत नाही किंवा आपल्याकडे नसतातच या ग्रामीण टेनिसमध्ये. पुन्हा एकदा जोरकस फटका वाढीच्या लॉंग निझनमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र फंबल झाला क्षेत्ररक्षक. 2 धावा निश्चितच मिळतील आणि या 2 धावे निश्चित धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 4च्या घरामध्ये. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे लवाळी संघ. या 42 धावा अडवल्या जाणार का? तुरमाळ संघाला या 42 धावा कशा प्रकारे जमायच्या? अजूनही 38 धावा या ठिकाणी जमवायचं आहे. 38 सर्कलचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू उडवलाय. ते म्हणतात ना ही कॅच नाही, ही मॅच असू शकते. या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी मान्य केलंय. हाय फॅक्टर या ठिकाणी चेक करायचा आहे. हाय फॅक्टर या ठिकाणी चेक केला जातोय. जबरदस्त सोपा झेल सुद्धा जमिनीला दान केला. त्याच्या मोबदल्यात फेअर डिलिव्हरी आहे. पंच फेअर डिलिव्हरी आहे. षटक या ठिकाणी संपलाय. एका षटकाच्या समाप्ती अंती तुरमाळ संघ 42 धावांचा पाठलाग करत असताना ऑन द स्कोरबोर्ड 5 धावा. बारा चेंडू आणि 37 धावांची गरज. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 37 धावा. आव्हान केतनला जीवनदान मिळालंय. फेअर डिलिव्हरी होती. सोपा झेल जमिनीला दान झाला. यष्टीरक्षकाने जर जागेवर थांबला असता तर झेल टिपला असता. कारण केतन एक हायड हिटर फलंदाज आहे. डावखुरा फलंदाज जो आहे तो घातकी फलंदाज. त्या घातकी फलंदाजामुळे तुम्ही सांगू शकत नाही. सामन्यात ही जोडी जर टिकली तर लवाळी संघाचं काही खरं नाही. कारण तुम्ही त्यावेळेस संधी दिले. गणेश बांगारे गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक. एक षटक नाही तर मॅच आहे. आणि निलेश चेंडू खाली आहे. चूक करणार नाही. त्याला माहिती आहे आपण चूक केली तर घरी जाऊन पार आपला काय सांगतील. मॅच कोणामुळे जर हारलो तर आज घरी जाऊन झोप लागणार नाही. कारण धावा आपण जमवल्या ते 41. आव्हानात्मक धावसंख्या आहे. विराट या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज या ठिकाणी जातोय अक्षय तुरमाळ. आणि निश्चितच या ठिकाणी आमचे मित्र रमेश बांगारे सांगतात की आज संध्याकाळी नारायणने जी सोपी झेल सोडली केतनची आणि तो जर तळपला तर आज काही रात्रभर झोपू देणार नाही. म्हणजे काय जीवाला लागते. मॅच ही प्रत्येक जण अगदी उर्मीने असतो. आपल्या जवळच मॅच सुरू आहे. गणेश मात्र या ठिकाणी खूप सारी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू तर फलंदाज बाद केलाय. दुसऱ्या चेंडूवर एक हार्ड हिटर क्षेत्ररक्षक या ठिकाणी चूक करत नाही. रोहिदासने सुद्धा चूक केली नाही. गणेश मात्र सक्सेसफुल ठरतोय. आपल्या संघाला चांगली फलंदाजी केली होती. त्याने 11 धावा जमवल्या होत्या आणि गोलंदाजी सुद्धा त्याच्यावर धुरा आहे. तरी सुद्धा त्याने खूपच छान गोलंदाजी या ठिकाणी करतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज या ठिकाणी बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी. नवीन फलंदाज किशोर. आता किशोरला विचार करावा लागेल. आपल्या संघाला गरज आहे चौकार षटकारांची. हे मैदानावर होऊ शकतात. चौकार षटकांची आतषबाजी या ठिकाणी होऊ शकते. फक्त तुम्हाला टेम्परामेंट मध्ये आत्मविश्वासाने या ठिकाणी खेळावं लागेल. जबरदस्त. गणेश गोलंदाजी मार्क. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि विकेट अट्रॅक्ट होणार का? नो मॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी गणेशच धावला असता तरी झाला असतं. पण त्याला सुद्धा समजलं नव्हतं कारण चेंडू अत्यंत उंचावर गेला होता. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने धाव फरक थोडासा का होईना कासवाच्या गतीने पुढे सरसावे तुरमाळ संघाचा. 42 धावाचा पाठलाग करायचा होता. 6 धावा धावफलकावर लागल्यात. 2 बाद 6 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्यात. आता मात्र संधी मिळाली ती केतनला. शॉट लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकही क्षेत्ररक्षक नाही. लॉंग ऑनला एक दिसतोय, लॉंग ऑफला एक दिसतोय, शॉर्ट लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी दिसतोय. म्हणजे क्षेत्ररक्षाची व्यूहरचना तितकीशी चांगली आहे. आता गोलंदाजावर डिपेंडिंग आहे की चेंडू कशा प्रकारे टाकायचा. या ठिकाणी चौथा चेंडू, या चौथ्या चेंडूवर मात्र जबरदस्त प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येतोय, फंबल होतोय, 2 धावा तर पूर्ण होत्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असफल ठरला आणि या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचेल 8च्या घरामध्ये. 8 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. सामन्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे तोरमाळ संघाच्या फलंदाजांना. या दोन्ही संघाला या ठिकाणी निश्चितच आज आपला संघर्ष पाणावा लावावा लागेल. काय तर मोठा संघर्ष करावा लागेल या मैदानात. कारण पुन्हा एकदा तुम्ही एका धावेने हारलात काय, 10 धावेने हारलात काय. कारण तुम्हाला काय करावं लागेल तर ही शृंखलेची पुन्हा एकदा 365 दिवस वाट बघावी लागेल. अशी शृंखला पुन्हा आपल्या नशिबात या क्षणाला मात्र येणार नाही. त्यामुळे जय विलोबा चषक 2025 ही स्पर्धा कायम स्मरणात राहायची असेल तर आज आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. अंतिम चेंडू असेल या षटकातला. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट या ठिकाणी निश्चितच मिळवलेत गणेश या गोलंदाजीने. फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी पण त्याने चांगली केली. फक्त शेवटचा चेंडू या ठिकाणी कशा प्रकारचा टाकले जाणार. किशोर ऑन द स्ट्राईक. षटकार येणं गरजेचं आहे या चेंडूवर. आणि आलाय मी म्हटलं होतं ना, आलाय षटकार, तो आलायच. कारण मॅच मध्ये जर राहायचं असेल ना तर तुम्हाला चौकार षटकाची आतषबाजी करावी लागेल. तो षटकार आलाय. या 6 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. अजूनही येणारे 6 चेंडू. सत्तावीस धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 27 धावा. आव्हान सोपं आहे, कठीण आहे. चांगली फलंदाजी झाली तर सोपं आहे, गोलंदाजी चांगली झाली तर सोपं आहे, फलंदाजी चांगली झाली तर फार कठीण आहे गोलंदाजासाठी. तर गोलंदाजी मार्कवर ही मॅच नाही तर निश्चितच हे 6 चेंडू जे आहेत ते ह्या पुढच्या मॅचची संधी आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावा. काही होऊ शकतं मॅच मध्ये. मी नेहमी पाहिले 6 चेंडू 36 धावा होताना पाहिल्या. 6 चेंडू 36 धावांचा सामना रंगला होता दिघाटे बाणा केळवणे. 10,000 पब्लिक त्या ठिकाणी मैदानात होती आणि त्या 6 चेंडूंमध्ये तब्बल 36 धावा पण कुठल्या गेल्या. शेवटच्या एका चेंडूवर 5 धावांची गरज होती. काय षटकार ठोकलाय. म्हणजे काही होऊ शकतं. रुपेश सारखं एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. आणि पहिला चेंडू टाकलाय. पहिला चेंडूच मात्र जबरदस्त टाकलाय. चेंडू अत्यंत चांगला टाकलाय कारण त्या यष्ट्यांच्या खालून जाणारा चेंडू होता. केतनला विचार करणं भाग होतं की अशा चेंडूवर चौकार लावायचा. फक्त त्याला बॅट टच करायचे. बॅट फक्त टच करायचे आणि तो चौकाराच्या दिशेने चेंडू जाईल. कारण तुमच्यामध्ये क्षमता आहे. केतन अजून मैदानात आहे पण चौकार षटकांची काही आतषबाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली नाही. आणि षटकार. येणारे 4 चेंडू 4 चेंडू आणि या ठिकाणी 21 धावांची गरज. अजूनही सामना मैदानात सुरू आहे. 6 चेंडू 27 धावांची गरज होती. पहिला चेंडू डॉट टाकला गणेशने. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार या ठिकाणी ठोकलाय. दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार या ठिकाणी ठोकलाय. येणारे 4 चेंडू 21 धावा. 4 चेंडू 21 धावा आणि 4 चेंडू 21 धावा असताना हा चेंडूवर सुद्धा प्रहार चढवला. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1 धाव या ठिकाणी मिळेल. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. तोरमाळ संघाने ज्या चुका केल्या गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये त्या चुकांचा खामियाजा आता त्यांना भोगावा लागतोय. त्या चुकांचं प्रत्युत्तर तुम्हाला करावं लागतंय. त्या चुका तुम्हाला माफ करणार नाहीत. क्रिकेटच्या परिभाषेत इथे चुकीला माफी नाही.
अजिबात नाही. तुम्ही चुकलात तर चुकलात, तिथे तुम्हाला सुधरवायची संधी या ठिकाणी नाही. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 3 चेंडू आणि 20 धावा. पहिला चेंडू टाकलाय, झेल सोडलाय, झेल सोडलाय. कदाचित जर कमी धावा असत्या तर आपलं काम फिट होतं. जबरदस्त शतरक्षण मात्र केलंय आपल्या संघासाठी, कारण चेंडू सुद्धा तितक्याच वेगाने येतोय. अत्यंत चांगली शतरक्षणाची व्यूहरचना लवाळी संघाने आखली आहे. कारण संधी मिळते, तुम्हाला संधी मिळते. 19 धावा, 2 चेंडू 19 धावा. पराभवाचं अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. त्या पराभवाचं अंतर कमी करण्याचा हा निश्चितच प्रयत्न आहे. यष्टिरक्षक ज्यावेळेस चुकतोय त्यावेळेस संपला कार्यक्रम. त्या ठिकाणी काही फारसं चेंडू मात्र या ठिकाणी, कारण तिथे तुम्हाला चेंडू अडवण्याची संधीच नाही त्या बाजूला. आणि अजून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे 10 ते 15 धावा ज्या तुम्ही खर्च केल्या त्या चांगल्या प्रकारे जमवण्याचं काम निश्चितच केलं ते लवाळीच्या या गोलंदाजाने. सुरुवातीचा रोहिदास चांगला गोलंदाज आहे. ते गोलंदाजीने, गणेशने चांगली गोलंदाजी केली. निश्चित मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ठरेल कदाचित. मात्र या ठिकाणी सामना केतन मैदानात असताना सुद्धा हा सामना या ठिकाणी शेवटचा चेंडू तो स्वतः खेळला तरी सुद्धा आपल्याला हार पत्करावी लागले. कारण षटकात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धावा आल्या नाहीत, षटकारांची आतषबाजी झाली नाहीत. नाहीतर 18 चेंडू 42 धावांचं माफक असं आव्हान या ठिकाणी संपुष्टात आलं असतं. मात्र हार्डलक आपण म्हणूया, थोडीशी बाडलक आपण म्हणूया, ते या ठिकाणी तुरमाळ संघाचा. आणि गुडलक जे आपण म्हणूया, गुडलक, तर कोणाचं गुडलक असेल तर ते आज लवाळीच्या बाजूने गुडलक आहे. शेक हँड करून घ्यायचं आहे. रमेश बांगारे, आपणास आपल्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. एक 2 मिनिटाची आपण विश्रांती घ्यायची. तुरमाळ संघ, लवाळी संघ आज पहिल्यांदाच त्यांच्या समोर खेळला. चांगला खेळ झाला, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. तर सामना अंतिम रंगेल तो लवाळी बनब निश्चितच गिऱ्याची वाडी या 2 संघादरम्यान. जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न केला. थोडीशी कॅच ज्या ड्रॉप झाल्या त्यामुळे आपल्याला हार पत्करावी लागली. मात्र हे खेळाचं वैशिष्ट्य आहे.